तुम्हाला भेटू आणि आमच्या किरणला भेटू. बरोबर पुन्हा पण आनंद झाला या तुमच्या क्षेत्रामध्ये. तुम्ही जे आमच्या किरणला घडवतात तर इतर काही प्रयत्न करतात. तुमचा या प्रयत्नाला माझा सलाम सगळ्यात महत्वपूर्ण. कारण का हा खेळ आमच्याकडे नवीन आहे. ग्रामीण भागात जे ग्रामीण भागातील विनंती आहे परंतु त्यांना नेमकं मेहनत कुठं खर्च करावं हेच माहिती नाही. कारण ते मार्गदर्शन आणि कसे करणारे लोक फार कमी. त्या कमी लोकांना तुम्ही आणि तुमच्या मार्गदर्शन आमच्या किरण काम हे घडत आहे. याचा मला आमच्या गावाला मनोमनी आनंद आहे. जो आज तुम्हाला दोघांना भेटून आजचा गुरुपौर्णिमा दिवस आज मला धन्य झाला. उधळीन जीव तुझ्या पायी रमानसा. हाय फ्रेंड, माझं नाव किरण. मी ग्रामीण भागात राहणारा युवक. मला बॉडी बिल्डिंगची लई आवड होती व मी 5-6 वर्षापासून मेहनतही करत होतो. पण मला चांगला मार्गदर्शक भेटत नव्हता. मग मी एकदा श्रीराम सप्लिमेंट शॉट जिथं वयांना भेट दिली व त्यांना सांगितलं की मला बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळायचं आहे. हे बघा मित्रांनो, आजच्या काळात 1 रुपयाची आशा न करता जिथं वयाने मला टेस्ट मी माझं पहिली कॉम्पिटिशन खेळण्यात यशस्वी झालो. भावना, मी तुम्हाला एकच सांगेल, तुम्हाला ही फिटनेस किंवा बॉडी बिल्डिंग विषयी आवड असेल तर तुम्ही श्रीराम सप्लिमेंट जा. जिथं भैयांना भेट द्या, ते तुमचं नक्कीच मार्गदर्शन करणार. तू तुझ्या गुरूंवर विश्वास ठेव. त्यांनी दिलेल्या वाटेवर चाल. त्यांनी दिलेल्या वाटेवर थोडीशी अडथळे येतील, पण तुझे गुरु तुझ्यासाठी तेच करतात की जे तुझ्यासाठी चांगलं असतं. विश्वास ठेव. गुरूंच्या चरणावर टेकवलेला माथा कधीच वाया जात. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान. का साया ढाल बन के साथ ना छोड़े, ऐसी ताकत जिसके आगे मौत दम तोड़े. हर एक लम्हा ही सेकंड नंबर है, ट्रक नंबर 116 किरण काउंटे शहराची. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. आज गर्व एकच गोष्टीचा आहे की आपण जो शिष्य घडवला तो याच क्षेत्रात मोठा झाला. याच गोष्टीचा मला अभिमान आहे. मी शून्यच राहील, पण ज्याच्यासोबत जोडला जाईल ना त्याची किंमत नक्की वाढवेल. मुझे रोके मैं ठोकरों से उड़ा दूं 2 पल में. मेरे पिता से कहिएगा कि मैंने उसके नाम पर लांछन नहीं लगने दिया. धुळे शहरातील वडजे पिंपरी या गावातील हे युवक ज्यांना हृदयापासून बॉडी बिल्डिंग या क्षेत्राची आवड आहे आणि त्यांनी आताच झालेल्या धुळेश्री 2024 बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये 75 अबाउट प्लस ओपन गटात विशाल याचा 3रा क्रमांक आला. बाकी दोघांचाही टॉप 10 मध्ये नंबर आला. यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. बघायला गेला यांच्याकडे व्यायामाला साहित्य नाही, पण दररोज व्यायामासाठी एवढ्या लांबून ते धुळे शहरामध्ये येतात. तिथल्या एका छोट्या मोठ्या जिम मध्ये व्यायाम करतात. आज माझा सत्कार करण्याचा एकच दृष्टिकोन की आज ग्रामीण भागातील युवक वर्गांना कोणी कोणाला प्रोत्साहन करत नाही, पण दिवसभर सेंटिंग काम करतात. पण एक आवड आहे आणि ती हृदयापासून आहे. आज माझ्या जवळ येणाऱ्या प्रत्येक युवकाला मी एकच सांगतो, आपण परिस्थितीने गरीब आहोत पण लाचार नाही. दिवस आपलेही बदलतील. गर्व नाही मला कशाचा, स्वतःवर एक विश्वास आहे. मी ज्याला पण साथ दिलीये त्याला शेवटच्या साथ दिली. संगतीनं ओलांडला अवघड घाट, संगतीनं ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वस्ताद हा शेवट वस्ताद असतो.
तर सगळ्यांना जाता का तुम्ही इतर गोष्टीवरती भरपूर पैसे खर्च होत्या, मुलींवरती, मोबाईलवरती, अशा बऱ्याचशा गोष्टीवरती भरपूर पैसे खर्च होते तुम्ही. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही फक्त शरीरावरती पैसे खर्चा. तुम्ही 100 रुपयाचा जरी टी शर्ट घातला, तुम्ही शरीरावरती 100 लोकांमध्ये उठून दिसन. आणि तुम्ही शरीर जर पतलंय, दुबलंय, तुम्ही किती 1 लाख रुपयाचा जरी ड्रेस घातला नाही शरीरावरती, लोक फक्त म्हणणार आहे महाग ड्रेस. पण मग 100 रुपयाचा टी शर्ट घाला, शरीर चांगला ठेवा, 100 लोक तुमच्याकडे बघतील. गॅरंटीने सांगतो. जय श्रीराम. माझं नाव अंकुर. मला पहिल्यापासून व्यायामाची आवड होती, पण कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर अशी कलाकृती बनवतो, त्याप्रमाणे कोणीतरी मार्गदर्शन मिळावं असे नेहमी वाटायचे. तेव्हा रील्सवर जितूदादा देसले हा नेहमी नव्या पिढीच्या युवकांना मार्गदर्शन करत असत. हे पाहून दादाला मी सुद्धा कॉन्टॅक्ट केला. दादा, खरंच तू निस्वार्थपणे जी न्यूट्रिशन डाएट बद्दल माहिती दिली, भावाप्रमाणे समजून सांगून मला प्रोत्साहित केले. त्यामुळे मी 218 किलोमीटरचे राईड असो, रनिंग असो किंवा फिटनेस झाली, दादाने दिलेले प्रत्येक मार्गदर्शन आज मला कामी आले. त्याच्या प्रत्येक व्हिडिओ मागे एक मोटिवेशन मिळतं. जितू दादा सरांनी 1 रुपयाची अपेक्षा न करता मला फिटनेस विषयी मार्गदर्शन केलं. आमच्याकडे खूप शॉप आहे, खूप बॉडी बिल्डर बघितले. त्या लोकांमध्ये आणि दादांमध्ये एक फरक दिसला. जितू दादा गरिबीची जाण असणारा माणूस आहे. तो नवीन युवा पिढीला निस्वार्थपणे सांगतो, बॉडी बिल्डिंग क्षेत्रातला एक देव माणूस म्हणजे तरी काहीच हरकत नाही. तुम्ही आपल्या एवढ्या जिल्ह्यामध्ये असा माणूस आम्ही बघितला नाही आजपर्यंत. एवढं माणूस आम्ही समजून घेऊन बघतो तरी तुमचं काम चांगलं करताय की आपल्या जिल्ह्यात पुढे जायला पाहिजे. सारी बातें बच्चों को बताएं, बहुत अच्छे सर. आज जो बताए और अल्लाह ताला और तरक्की दे, महाराष्ट्र सिरी के और आगे जितने भी है उनको अल्लाह ताला कामयाबी दे. काम इतकं सुंदर आहे. यांच्याबद्दल बोलायला म्हटलं तर जेव्हा हे मुंबईला होते, तिथून वापस आल्यानंतर त्यांना म्हणत होतं की आपल्याकडे बॉडी बिल्डर बनणं म्हणजे खूप खर्च लागतो, बॉडी बिल्डिंग साठी खूप खर्च लागतो बुवा, चांगले चांगले सप्लिमेंट्स घ्यावे लागतात बुवा, भारी हायफाय जिम मध्ये जावं लागतं, त्याच्याशिवाय बॉडी बनत नाही. हा जो गैरसमज होता ग्रामीण भागातील तरुणांचा, तर त्यांनी ठिकठिकाणी जाऊन त्यांच्या मिटिंग घेऊन त्यांना समजवलं की कशा प्रकारे आहार घ्यायचा आहे, कशा प्रकारे व्यायाम करायचा आहे, काय व्यायाम करायचा आहे, हे त्यांनी गावागावात जाऊन मुलांना शिकवलं. आणि त्यांच्या माध्यमातून आज खानदेशामध्ये अनेक बॉडी बिल्डर तयार होत आहेत. अनेक बॉडी बिल्डरमध्ये त्यांनी प्लॅटफॉर्म देत आहेत. त्यांचं खरंच खूप उत्कृष्ट काम आहे. त्यांची प्रोफाईल तुम्ही चेक करा, तुमच्या लक्षात येईल. म्हणून आम्ही आणि हा पुरस्कार सन्माननीय जितू भाऊ देसलेंना आज सर्व अध्यक्षांच्या हस्ते दिला जातोय. त्यांचे मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यांना. फोटो घे आणि वरती लिहू जितू भाऊला टायगर रत्न भेटला. उगवताना पूर्वेला, मावळताना पश्चिमेला, लखलखता सूर्यच दिसणार. आम्ही जिथं जिथं जाऊ तिथं तिथं हिंदूंचा भगवास दिसणार, हिंदूंचा भगवास दिसणार, हिंदूंचा भगवास दिसणार, हिंदूंचा भगवास दिसणार. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्रीराम युवा मंच धुळे. संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जितू दादा देसले. अख्ख्या धुळे जिल्ह्यात असं गाव नाही जिथं आमच्या भाऊंचं नाव नाही. माननीय श्री जितू दादा देसले. श्रीराम युवा मंच धुळे. हो गरीबी बदर मदीना तरी गर्वच जात ना, तू गरीबी बदर मदीना तरी गर्वच जात ना. आभारी सतुना भगवंता दिलों में कोई નથી डरता,
નથી ઝૂકતા એક જ ચાલે એક જ ચાલે એક જ ચાલે એક જ ચાલે बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र जे सगळ्यात महागडं आहे. प्रत्येकाला एकच सांगू इच्छितो, तुम्हाला बॉडी बनवायची आहे, पण बॉडी बनवण्यासाठी आवड ही हृदयापासून पाहिजे. आज आपण बघतो की बॉडी प्रत्येकाला बनवायची आहे, पण त्याला डाएट करायला एक साधारण 5 अंडी घ्यायला त्याच्याकडे पैसे नाही. रिचार्ज बरं तो मारू शकतो. मुलींवर तो आज आमच्याकडे पण खूप कॅफे आहेत, तिथं तासाला तो 500 रुपये देऊ शकतो. आपण स्वतःच्या बॉडी बनवण्यासाठी तो 5 अंडी खाऊ शकत नाही. तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग या क्षेत्रात पदार्पण किंवा तुम्हाला पुढे जायचं असेल ना, पहिला सपोर्ट घरचा पाहिजे. बरोबर, कारण की सुरुवात तिथूनच होते. म्हणून माझा सक्सेसचा मंत्र एकच आहे की तुम्हाला हार्डवर्क शिवाय पर्याय नाही. क्या आसपास होते हैं लेकिन हम उन्हें पहचान नहीं पाते हैं. तो वैसे ही जीतू सर मेरे आसपास थे, मेरे अपने ही गांव में थे, लेकिन मैंने उन्हें पहचान नहीं पाया. बहुत जगह गया, अच्छे बॉडी बिल्डर के पास गया, अच्छे ट्रेनर के पास गया, बहुत अच्छी जिमों में भी गया, लेकिन हर जगह पे मुझे रिजल्ट तो नहीं मिला, बट मुझे बहुत लूटा गया. और जीतू सर से मैं मिला. जीतू सर ने मुझे सिर्फ ये बहुत कम टाइम में इतनी अच्छी फिजिक दी है, जो कि मैं अपने आप को खुद नहीं बोल पाऊंगा कि मेरी इतनी अच्छी फिजिक हुई है. वर्कआउट तो मैंने बहुत किया है, बहुत मेहनत से किया है, बहुत लगन से किया है. दुसऱ्याने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची रक्षा मी आपल्या प्राणापेक्षा अधिक करतो. त्यामुळे माझा हा परिवार एवढा मोठा आहे, कारण माझ्या रक्तात इमानदारी आहे. तुम्हालाही खरंच हृदयापासून आवड असेल ना अंकुर सरांसारखी, तर एकदा खालील या नंबरवर संपर्क साधा. मी बोलून नाही घडून दाखवतो. अंकुर सर, तुमच्या जिद्दीला सलाम, आणि खास करून युवा पिढीसाठी एक मोटिवेशन व्हिडिओ. अरे कोणाचेही काम आहेत का रनिंग विनिंग करणं. वजन त्याचे